शिवा, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हा बोला सीताई, काय झालं? काय असतं ना, एखाद्याबद्दलचा दृष्टिकोन तुम्ही बदललाच नाही तर त्या माणसाला तुम्ही समजून घेऊ शकत नाही. आणि नेमकं हेच झालं माझ्या बाबतीत. ठीक आहे सीताई, होतं असं, जाऊ द्या. नाही, म्हणूनच मी ह्या वेळेला ठरवलंय की तुला समजून घ्यायचं. काय झालं ना, म्हणजे हे आशू, लक्ष्मण भाऊजी, उर्मिला, संपदा सगळ्यांनी तू आहेस तसं स्वीकारलं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांची खूप छान गट्टी झाली लगेच. पण मला नाही जमलं. सगळ्या गोष्टींना उशीरच झाला मला. ताई, अगं उशीर झाला असला ना तरी मला असं वाटतंय की तुम्हा दोघींमध्ये ना एक छान मैत्रीचं नातं तयार व्हावं, हो की नाही? ज्याने तुमच्या सासू सुनेच्या नात्यालाही बळ येईल. म्हणूनच माझ्या ह्या मैत्रिणीला छान समजून घेण्यासाठी मला प्रयत्न करायचे. शिवा कशी आहे, कशी जगते, मला समजून घ्यायचंय. तुला चालेल? हो चालेल ना, का नाही चालणार? चालणार, एकदम चालणार. पण हे कसं होणार? अगं कसं होणार काय? आई हे बघ, तू एक दिवस शिवाबरोबर राहून बघ, मग तुला कळेल की शिवा कशी आहे, ती किती बिनधास्त आहे आणि कसं जगते. ताई, तुला हे नक्की कर, तुला जमेल, हो की नाही? करणार आहे मी. शिवा, मी तुला बोललो होतो ना, आईचं मन जिंकायला वेळ लागेल, पण एकदा का तू तिचं मन जिंकलंस की ती तुझी कधीच बाजू सोडणार नाही. शिवाय बघ, चूक माझीच आहे. मी नाही समजून घेऊ शकले तुला. पण ह्या वेळेला माझे सगळे पूर्वग्रह बाजूला सारून मला तुझ्याकडे बघायचंय. चालेल ना? हो, मी तर तयार आहे बाबा. मग मला अख्खा दिवस तुझ्या बरोबर घालवायचा आहे. हा, आपण याची सुरुवात लगेच करण्याची एक संधी आहे तुमच्याकडे. नाश्ता सोबत करू. चला चला, खाऊन घ्या. चला, ठीक आहे. आधी आपण खाऊन घेऊ, मग जाऊ. किती असं करू नये बा, नीट खा. चल, घे वाढून.